Audio Jungle. Audio Jungle. कैलासवासी नंदा वसंत सातपुते यांचे प्रथम पुण्यस्मरण. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील कैलासवासी नंदा वसंत सातपुते यांचे प्रथम पुण्यस्मरण पाहुणचार लॉन्स येथे नुकतेच संपन्न झाले. यावेळी युवती कीर्तनकार हरिभक्त परायण सुरेखाताई कोटकर यांचे कीर्तन झाले. सदर कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, लक्ष्मणराव कुटे, गोरक्षनाथ महादू सातपुते, सुभाषराव सखाराम कुटे, केशवराव जाधव, गणेश वरपे, खंडू अण्णा सातपुते, हरिभक्त परायण विलास कुटे, रामनाथ बाळाजी कुटे, डॉक्टर नारायण जाधव, गोविंद शिंदे, डॉक्टर सागर फापाळे, वैभव चंद्रबान कुटे, महंत शिवदास महाराज, हरिभक्त परायण बन्सी गुंजाळ, पत्रकार चंद्रकांत महाले, पत्रकार ओंकार सस्कर, ग्रामपंचायत सदस्य अंबादास कुटे, संतोष कुटे, अरुण शेटे, सुधाकर गुंजाळ, मॅनेजर संजय पडवळ, विजय वडजे, विवेकानंद सातपुते, सौ अमृताताई राऊत, बाळासाहेब सातपुते आदींसह सुकेवाडी खांजापूर पंचक्रोशीतील नागरिक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक प्राध्यापक संदीप सातपुते यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अंकुश वसंत सातपुते यांनी मानले. लोकसंवाद न्यूज चॅनल प्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात. आणि आज आईंना शेवटची पूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समस्त आईंचा नातेवाईक परिवार आज या ठिकाणी. आज या सातपुते परिवारातील सातपुते कुटुंबातील एक मायेचा झरा आटला. एक वर्षापूर्वी जिला माय म्हणून हाक मारावी, जिला अक्का म्हणून हाक मारावी, ती आज आई परिवारामध्ये दिसणार नाही. आज परिवारातला एक ना एक सदस्य ह्या ठिकाणी दिसतोय, पण आई आज ह्या ठिकाणी दिसत नाही. आज आई हा परिवार किती जरी रडला आई करता, आई ये आई येऊ शकत नाही, कारण फार दूर निघून गेली ही आई आपल्या सर्वांना. ते आभार मानेल की त्यांनी आज कीर्तन करण्याचं सौभाग्य मला या ठिकाणी प्राप्त करून दिलं. आज आईंच्या पाठीमागं असणारा सर्वच शोकांतिक परिवार, ज्यामध्ये त्यांची नणंद असेल गंगा भागीरथी सुशीला मारुती एरंडे, तशीच त्यांची जाऊबाई असेल गंगा भागीरथी सोन्याबाई भिकाजी सातपुते, त्यांची आई असेल गंगा भागीरथी काशाबाई दामोदर हसे, त्यांची मुलं असतील चिरंजीव अंकुश वसंत सातपुते आणि चिरंजीव लहू वसंत सातपुते, तसंच त्यांच्या चारही मुली असतील सौभाग्यवती जनाबाई बाबुराव वरपे, सौभाग्यवती मनीषा दत्तात्रय घुले, सौभाग्यवती शारदा विकास खिल्लारी आणि सौभाग्यवती मीरा विश्वनाथ कोटवळ. असा संपूर्ण असणारा हा परिवार, त्यामध्ये त्यांची पुतण्या असतील रवींद्र भिकाजी सातपुते, दिनकर भिकाजी सातपुते, आजींचे दोनही भाऊ असतील म्हणजे आमचे बाबा अनिल दामोदर हसे, शांताराम दामोदर हसे, सर्व नातवंड परिवार असेल. त्यामध्ये आमचा तुषार दादा असेल, अनिकेत दादा असेल, निखिल दादा असेल,
स्वप्नील दादा असेल, तसंच संपूर्ण नाती असतील, प्रियंकाताई असेल, ज्ञानेश्वरीताई असेल, गायत्रीताई असेल, ईश्वरीताई असेल आणि आमची हिंदवी दिदी असेल. संपूर्ण आज ह्या परिवारातून हा हसत्या खेळत्या कुटुंबातून आई निघून गेल्या. गुलेवाडी गावचे विद्यमान उपसरपंच अनिलजी राऊत यांच्या पाहुणचार लॉन्समध्ये हा कार्यक्रम होतो आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळासाहेबजी ढमाले यांनी अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी दिली. सुरुची जेवणाची व्यवस्था उपस्थित सर्वांच्या अतिशय सुंदर या ठिकाणी केलेली. गंगा भागीरथी कैलासवासी नंदा वसंत सातपुते यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर एक सातत्यानं आध्यात्मिक विचारांचा वारसा या माऊलींनी आपल्या बरोबर ठेवला आणि बालपणापासून सुकेवाडी गांजापूर परिसरात असेल किंवा मालदड रोडचा सरपरिवार पालिकेतील अखंड हरिनाम सप्ताह असेल या ठिकाणी सातत्यानं सर्वच जी भजनी मंडळाची सदस्य यायचे त्यांच्या समवेत नंदाताई या ठिकाणी असायच्या आणि नंदाताईंचा अतिशय मोठा असा हा परिवार गंगा भागीरथी सुशीला मारुती एरंडे यांच्या नंदनबाई आहेत आणि खरं तर सोमनाथ भाऊ एक अतिशय उत्तम असं फ्रेम मेकरचं दुकान या शहरामध्ये चालवतात. गंगा भागीरथी सोन्याबाई भीमाजी सातपुते जाऊबाई त्यांच्या आहेत. ताईंच्या आई आहे गंगा भागीरथी काशाबाई दामोदरजी हसे आणि खरं तर सातत्यानं प्रसिद्धी माध्यमांमध्ये मी ज्याला अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं असा माझा शिष्य आणि लोकसंवाद न्यूज चॅनेलचा प्रतिनिधी, संघ तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचा प्रतिनिधी लहू स्वामी विवेकानंद नागरी पतसंस्था संघ या ठिकाणी क्लर्क आहे. तर अंकुश समता नागरी पतसंस्थेमध्ये सेवेत आहे आणि म्हणून ह्या दोघांसमवेतच या सातपुते कुटुंबियांच्या ज्या 4 मुली आहेत त्याच्यामध्ये सौ मनीषा दत्तात्रयजी घुले कवठे धांदरपड, सौ जानाबाई बाबुरावजी वरपे कोळवाडे, सौ मीरा विश्वनाथजी कोटवळ चिखली, सौ शारदा विकास खिलारी पिंपळगाव कोजिरा आणि अशा पद्धतीनं हा परिवार अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज समाजामध्ये करत आहे आणि त्याने या परिवाराच्या ज्या बाकीच्या स्नेहजन आहेत ते सुद्धा या परिवाराचा वारसा पुढे चालवत आहेत. मग त्याच्यामध्ये पुतण्या दिनकर भीमाजी सातपुते असतील, त्याचप्रमाणे रवींद्र भिकाजी सातपुते असतील, नातू तुषार अनिकेत निखिल स्वप्नील आणि नात हिंदवी असेल किंवा त्यांचे भाऊ शांताराम दामोदरजी असेल, प्रियंका दत्तात्रय घुले नाथ असेल, ज्ञानेश्वरी गायत्री ईश्वरी, हा सर्व परिवार आज नंदाताईंना पोरका झालेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे 1/1/1964 रोजी म्हाळादेवी अकोला येथील दामोदर महादेव हसे यांच्या परिवारात नंदाताईंचा जन्म झाला आणि तदनंतर सुकेवाडी येथील वसंत माधव सातपुते यांच्या बरोबर त्यांचा शुभविवाह झाला. खरं तर वसंत भाऊंच्या बाबत जर सांगायचं झालं तर नगरपालिकेमध्ये एक अतिशय नम्र, सदैव हसतमुख आणि सदैव कर्तव्यात परायण असणारा हा कर्मचारी. अनेक वर्ष नेहरू गार्डनच्या गार्डन विभागात वगैरे त्यांनी काम केलं आणि एक प्रामाणिकपणाचा ठसा नगरपालिकेमध्ये त्यांनी निर्माण केला. एक अतिशय उत्तमरित्या संसार जो आहे तो सुरू असताना 6/8/2021 रोजी अल्पशा आजारानं वसंत भाऊंना परमेश्वराने नेलं. अतिशय धार्मिक व मन मिळावू स्वभावाचे वसंत भाऊ स्वाध्याय परिवार असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल यांच्या समवेत सातत्यानं असायचे आणि अतिशय गुणागोविंदाने चाललेल्या या संसारामध्ये खरं तर दोघंही पती पत्नी बिड्या बांधण्याचं कामही त्या ठिकाणी करायचे आणि वसंत भाऊंच्या निधनानंतर नंदाताईंना सुद्धा आजाराने ग्रासलं आणि नंतर नंदाताईंना सुद्धा आपल्यातून नेलं. खरं तर लहू असेल, वसंत असेल किंवा ह्या सगळ्या मुली असतील यांना आम्ही जवळून पाहिलं. अतिशय सेवा यांनी आपल्या माता पित्यांची केलेली आहे आणि म्हणून आज हे दोघंही नसताना सर्व नातेवाईकांना एक विनंती करावीशी वाटते की लहू आणि अंकुश यांना सुद्धा आता भविष्यामध्ये त्यांच्या पाठीशी सर्व नातेवाईकांनी उभं राहण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि म्हणून गरिबीची कवच कुंडल भेटून जो एक उत्तमरित्या संसार आज यांनी उभा केलेला आहे. खरं तर आपण सर्वांनी जर पाहायला गेलं तर लहू आणि अंकुश दोघंही
अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजात काम करतायत, निर्व्यसनी जीवन ते जगतायत आणि आज नंदाताईंच्या जाण्यानं थोडासा नातेवाईकांसह सर्वांनाच पोरका केलेला हा प्रसंग आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर स्वामी विवेकानंद नागरी पत संस्थेचे मॅनेजर संजयजी पडवळ साहेब असतील किंवा कॅशियर विजयजी वडजे असतील, आपणा सर्वांच्या भगिनी आणि नगर परिषदेच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे असतील, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय लक्ष्मणराव बाळाजी पटेल कुटे असतील, सुकेवाडीचे उपसरपंच सुभाषराव सखाराम कुटे, विश्व वारकरी संघटना शहर अध्यक्ष हरिभक्तपरायण विलास महाराज कुटे, संघर्ष सामाजिक संघटना आणि भाजपाचे व्यापारी सेलचे अध्यक्ष केशवरावजी जाधव खंडोरनाथ सातपुते, सुकेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन गोरक्षनाथ महादेव सातपुते, आपण सर्व नातेवाईक खरं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी आहात आणि प्रातिनिधिक स्वरूपात काही निवडक मान्यवरांच्या सहवेदना श्रद्धांजली आपण या ठिकाणी घेत आहोत. ग्रामपंचायत सदस्य संतोष भाऊ कुटे सुद्धा या ठिकाणी आहेत. खरं तर नाव घ्यायला गेलं तर खूप मोठी यादी या ठिकाणी होईल आणि म्हणून एक 3 जणांच्या किंवा 4 जणांच्या सहवेदना श्रद्धांजली आपण या ठिकाणी घेतो आहोत. सर्वप्रथम विश्व वारकरी संघटनेचे शहर अध्यक्ष हरिभक्तपरायण विलास महाराज कुटे यांना विनंती आहे की आपण आपल्या सहवेदना शब्दांकित करावे. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करील अभावी न प्रीती, कोटी भाग वाहे त्याचे सर्वस्व साई तुकामणी ऐसे, आम्हा संतावरी ओजे. या अभंगावरती हरिभक्तीपरायण प्रेरणाताई कोटकर यांनी अत्यंत सुंदर असं हृदयस्पर्शी, हृदयाला खऱ्या अर्थानं स्पर्श करणारी कीर्तनरूपी सेवा केली. त्याबद्दल ताईंनाही आमच्या सुगाडी ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं आज कैलासाशी गंगावरती नंदाबाई वसंत कुटे सातपुते या माऊलीला आपल्याकडे जाऊन आज 1 वर्ष झालेलं आहे. निश्चित तिच्या जाण्यानं त्यांच्या सातपुते परिवाराला दुःख होणं साहजिक आहे. कारण माणूस गेल्यानंतरही माणसाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं 3 सोहळे होतात. ज्या दिवशी माणसाचा मृत्यू होतो त्या दिवशी माणसाचा सरण सोहळा होतो आणि ज्या दिवशी दशक्रियाविधी असतो त्या दिवशी माणसाचा त्या ठिकाणी चरण सोहळा होतो. आणि आज बरोबर 1 वर्षाने हा पुण्यस्मरण सोहळा म्हणजे व्यक्ती गेल्यानंतरही त्या जीवनामध्ये माणसाच्या नंतर जे 3 सोहळे होतात ते 3 सोहळे सोपस्कर या ठिकाणी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जे 16 संस्कार सांगितले जाते त्या 16 संस्कारामध्ये माणूस गेल्यानंतरही 3 संस्कार खऱ्या अर्थानं या परिवाराला लहू असेल, अंकुश असेल, त्यांच्या ज्या 4 बहिणी असेल त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. कारण आई वडिलांच्या सेवा करत असताना या ठिकाणी आम्ही बघितलं लहू असेल, अंकुश असेल यांनी खऱ्या अर्थाने माऊलीची मनापासून सेवा केली. परंतु आले देवाजीच्या मनानं तेथे कोणाचे चालेना. जन्म म्हटलं म्हणजे मृत्यू हा शाश्वत आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा पार भाऊ सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या जीवात युक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक जीवात मला या लोकातून पर लोकात जायचं असतं. खऱ्या अर्थानं माणूस कसा जगला याच्यापेक्षा आपण हे जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं नंदाताईंनी आमच्या सुकेवाडी गावचा अखंड हरिनाम सप्ताह असेल, आज्ञेश्वरीतील सप्ताह असेल, त्याही वारकरी संप्रदायाची कास भरून ही माऊली खऱ्या अर्थानं जगली. तिच्या जाण्यानं त्या परिवार दुःख होणं साहजिक आहे. तर मी या ठिकाणी आपल्या सुकेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं तसेच आपल्या संगम तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरासाहेब तसेच माझे जेवढे मित्र पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीशदादा तांबे यांच्या वतीनं भगवंतांना एकच सदिच्छा व्यक्त करतो. माऊलीला आपल्या चरणावर स्थान देऊ आणि आपण सर्वांच्या वतीनं तिच्या आत्मसद्गती लाभो अशीच या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. खरं तर नुकतंच या ठिकाणी सहकार मंत्री भरसे संतोषजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय रामनाथ बाळाजी पटेल कुटे साहेब यांचंही शुभ आगमन झालेलं आहे. ताईंना पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळे प्रथम आदरणीय माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांना विनंती आहे की आपण नंदाताईंविषयी आपल्या भावना शब्दांकित कराव्या. कैलासवासी नंदाताई वसंतराव सातपुते यांच्या प्रथम वर्ष पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सातपुते परिवार, हासे परिवार, सर्वच नातेवाईक, आप्तेष्ट, सर्व सुकेवाडीचे गावकरी या ठिकाणी दुःखित अंतःकरणाने आपण जमलेलो आहोत.
हरिभक्तपरायण प्रेरणाताई कोटकर यांनी खूप सुंदर असं कीर्तन या ठिकाणी इतक्या लहान वयामध्ये अनेक जगण्याचे दाखले आणि जगण्याच्या गोष्टी सांगून आपल्याला या दुःखामध्ये आपण बुडून गेलो होतो, महिला सर्वजणी रडत होत्या, असं सर्व कीर्तन त्यांनी या ठिकाणी केलं. त्यांना खूप सुंदर साथ सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी दिली. आपले विनय वादक दादा, खरं तर त्यांना उजवा हात आहे फक्त, परंतु इतक्या वेळ विना धरून ते सुद्धा या ठिकाणी उभे राहिले. सर्वांची साथ प्रेरणाताईंना या ठिकाणी मिळाली. या परिवाराचं आणि माझं अनेक वर्षाचं नातं आहे, कारण मी जेव्हा 19 वर्षापूर्वी संगमनेर शहराची नगराध्यक्ष झाले त्यावेळेस वसंतदादा हे गार्डनमध्ये असायचे आणि जेव्हा मी स्वच्छता अभियानचं काम घेतलं त्यावेळेस ते नेहमी माझ्याबरोबर सायकल घेऊन एक भोंगा लावून माझ्याबरोबर गाणे गात फिरायचे आणि त्यांना खूप सुंदर चालीमध्ये ही भजनं जी होती ही भजनच ते म्हणायचे, परंतु स्वच्छतेच्या काही गाण्यांना त्यांनी भजनाची चाल दिली होती आणि मला ती कानाला इतकी गोड वाटायची की मला ती रिक्षा आणि बाकी भोंगा नको वाटायचा. मी दादांना म्हणायचे, दादा चला आपण गावामध्ये एक चक्कर मारू, आणि आम्ही स्वच्छतेचं प्रत्येक गल्लीत गोळीत गावात आम्ही सारखं फिरत राहायचो. असा त्यांचा आवाज होता. खूप धार्मिक ते होते, खूप आध्यात्मिक होते आणि मग त्यामुळं घरी सुद्धा आमचं येणं जाणं होतं. नंदाताई सुद्धा खूप धार्मिक होत्या. अगदी बिड्या बांधून आपल्या लव आणि अंकुश या 2 सुपुत्रांना त्या चांगल्या प्रकारचे संस्कार देत होत्या. मुली मोठ्या आहेत त्यांच्या सगळ्या, तर आपल्या जनाबाई आहे, शारदाताई आहेत, त्याचप्रमाणे मीराताई आहेत, मनीषाताई आहेत, सर्व जावई आहे, नागकोंड आहे. मोठा गोतावळा त्यांना होता आणि गावकऱ्यांची त्यांना खूप साथ होती. कारण मी दरवेळेस गेले की बघायचे, जेव्हा वसंतदादा गेले त्यावेळेस सुद्धा मी त्यांच्या अंत्यविधीला होते. नंदाताई गेल्या त्यालाही मी अंत्यविधीला होते. सगळे गावकरी त्यामध्ये सहभागी झाले होते. नातं होतं, खूप मोठं होतं आणि असे नगर परिषदेमध्ये माझ्याबरोबर काम करणारा एक अतिशय प्रामाणिक असा असणारा हा कर्मचारी आणि लव आणि अंकुश सगळ्यांशी सतत टचमध्ये राहतात. येणार जाणार, भेटणार, बोलणार, कधी कधी व्हिडिओ काढायला असतात. तो पत्रकार पण आहे, त्यामुळे तो पत्रकारितेचंही काम करतो. वेगवेगळे व्हिडिओच्या क्लिप बनवतो, त्या टाकतो. असं त्यांचं नातं आहे. आपण सतत त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना जेव्हा जेव्हा काही संकट येईल, काही अडचण असेल त्यावेळेस आपण निश्चितपणे सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. मी आज नंदाताईंच्या स्मृतीला या ठिकाणी वंदन करते. वसंतदादांच्याही स्मृतीला या ठिकाणी वंदन करते. थोरात साहेब, डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली तांबे, डॉक्टर जयाताई थोरात आणि संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. धन्यवाद ताई. या ठिकाणी भागवत बाबा पतसंस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन कृषी अधिकारी बाळासाहेब सातपुते साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे गुंजावाडी येथील काशी विश्वेश्वर देवस्थानचे सर्व आध्यात्मिक क्षेत्रातील आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपरायण बन्सी महाराज गुंजाळ यांना विनंती आहे, व्यासपीठावरती आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुकेवाडी येथील भागवत बाबा पतसंस्थेचे संचालक, त्याचप्रमाणे अग्निश्वर दूध संस्थेचे संचालक भारत रामनाथ सातपुते. भरतदादा, आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी आपल्या सहव्यांना श्रद्धांजली अर्पण करावी. उपस्थित सर्वांचं आजच्या स्वर्गीय नंदावहिनी वसंतराव सातपुते यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज आपण सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी, आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. एक धार्मिक आणि कष्टकरी कुटुंब, स्वर्गीय आमचे बंधू वसंतराव यांचंही लवकर जाणं झालं आणि त्यानंतर वहिनी नंदावहिनी यांनी तो ध्यास घेतला आणि त्यांचंही आपले 2 लाडके
चिरंजीव विप्लव आणि अंकुश यांना पाठीमागे सोडून त्याही देवाघरी निघून गेले. एक कष्टकरी कुटुंब, धार्मिक कुटुंब, प्रत्येकाला जायचंच आहे पण त्या लवकर गेल्या. मी आजच्या या प्रसंगी सुकिवाडीतील सर्व शिखर संस्थांच्या वतीने, सुकिवाडी सर्वतील विडी कामगारांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद भारत दादा. खरं तर या शहरामध्ये आणि सुकिवाडी खांजापूर परिसरात प्रथमच राईस मिल, तांदळाची मिल ज्यांनी टाकली तर कालच तिचं उद्घाटन झालं. असे आमचे परममित्र आणि मार्गदर्शक, एक राष्ट्रीय धावपटू म्हणून ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण केला. प्रवरानगर परिसरात प्राचार्य असतील, लासलगाव महाविद्यालयात प्राध्यापक असतील, डॉक्टर नारायणजी जाधव सर यांचं सुद्धा शुभ आगमन आहे. आणि उपस्थित पंचकृषीच्या वतीनं या ठिकाणी केशवरावजी जाधव यांना विनंती करतो की अत्यल्प शब्दामध्ये नंदाताईंना सहवेदना आपण शब्दांकित करावे. स्वर्गीय नंदाताई वसंतराव सातपुते बाईंना जाऊन आपल्यातून अनेक वर्ष झाले. त्याचप्रमाणे वसंतरावला जाऊन 5 वर्ष झाले. एक सगळं अध्यात्मातलं हे कुटुंब, नव अंकुश आणि त्यांच्या या 4 बहिणी नव अंकुशच्या एक चांगलं संस्कार देण्याचं काम नंदाताईंनी वसंतरावनी केलं. विशेष म्हणजे राम मंदिराचा निधी हा 5.5 लाख रुपये जेव्हा जमा झाला तर त्या सुपूर्द करताना आम्ही वसंतरावांच्या हातून दिला होता. आणि तीच परंपरा नव अंकुश आणि हा परिवार चालवतोय. तसं पाहिलं तर सुरतेच्या पिरियडमध्ये नंदाताईंनी विडी व्यवसाय करून आणि त्यानंतर नंतर नगरपालिकेचे काही चांगलं काम वसंतरावांनी करून हा परिवार चालवला. मी संघर्ष सामाजिक संघटना अहिल्याबाईनगरच्या, भारतीय जनता पार्टी सहकार सेलच्या वतीनं, तसंच सुकिवाडी खांजापूर गावच्या सर्व संस्था, सर्व नागरिक, आमचा जाधव परिवार, जाधव उद्योग समूहाच्या वतीनं बाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. ट्रेनिंग झालेले आहे, मुलं पोरके झाले आणि सर्व स्तरामध्ये आमच्या काशी विश्वेश्वर देवस्थानमध्ये तेही अग्रभागी आहेत. आग्नेश्वरला, सर्व ठिकाणी कानिफनाथ वगैरे पंचकृषीला हळा लावून देखील आणि त्यांच्या गुणवत्तेची किंमत कधीच होणार नाही. सज्जनो मायबापा हो, एक अर्धा मिनिटात सांगायचं ठरलं तर एक वेळेला तुम्हाला सुंदर पत्नी मिळेल पण पतिव्रता मिळेल असं नाही. एक वेळेला तुम्हाला औषधे मिळतील पण अमरत्व पुन्हा मिळत नाही. चष्मे मिळतील पण डोळे मिळत नाही. हत्यार मिळेल पण हिंमत मिळत नाही. ग्रंथलय मिळतील पण ज्ञान पुन्हा मिळणार नाही. गुरु मिळेल पण सद्गुरू कधी मिळणार नाही. आणि शिष्य मिळते तर त्यागी मिळणार नाही. मिळालंच सर्व काही तर आई वडील, देव, गुरु, संत ही पुन्हा मिळत नाही. म्हणून त्यांची आई गेली, वडील आणि सर्व काही जे मुलं तुमच्या आमच्या सर्वांच्या पंखाखाली आमचे झाकलेले आहेत. तरी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यांचा संसार आपल्याला सुजलाम सुफलाम आपल्याला सर्व नातेवाईकांना करायचा आहे. मी जरी नातेवाईकाचा वेगळा असलो तरी माझे प्रयत्न चालू आहे. विलास भाऊनी सूचना मांडली होती, त्या सूचनेचं लवकरच परिपक्व पालन आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या मातोश्रीला आणि त्या दोन्ही आईच्या आईवडिलांना आम्ही काशी विश्वेश्वर, आग्नेश्वर आणि कानिफनाथ सर्व विविध देवस्थान, विविध संस्थेमार्फत आमची काशी विश्वेश्वर देवस्थानची पाहिजेली वारकरी सोहळा सर्वांमार्फत भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. नमः शिवाय. बसलेले सर्व बंधू आणि भगिनी, कैलासवासी नंदा वसंतराव सातपुते या मातेला आज आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झाले. तर म्हणजे हे कुटुंब एक आदर्श कुटुंब. यांचं 2 मुलं 4 मुली असा परिवार. खरं म्हणजे अतिशय कष्टातून या मुलाला त्यांनी वाढवलं आणि वसंतही लवकर गेला, नंदाताई बी गेल्या आणि आज खरं म्हणजे आई वडिलांना वाचून हे 6ही अपत्य बोरकी झाली. खरं म्हणजे त्यांच्या पाठीमागं आपण सर्वजण आहोत. पण मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं,
सुगाडी खांजापूर गावाच्या वतीनं या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या आत्म्याला सद्गती मिळत अशी परमेश्वरकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद साहेब. खांजापूरचे उपसरपंच आमचे भाचे गोविंदजी शिंदे यांचेही शुभागमन झाले. त्याचप्रमाणे सुकेवाडीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अंबादास महाकुटे असतील, भगवतबाबा पतसंस्थेचे संचालक DS टेलरचे सर्वेसर्वा अरुणजी शेटे असतील. खरं तर शब्दरूपानं उपस्थित सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती की 2 मिनिटं पायातील पादत्राणं बाजूला काढून आपण आहे त्या जागेवरती उभं राहायचंय.